अंगारकी चतुर्थीची कथा कहाणी ऋषी भारद्वाज आणि पृथ्वीपुत्र प्राचीन काळी भारद्वाज ऋषींचे पुत्र अंगारक, ज्याला सवन असेही संबोधले जाते, हे गणपतीचे परमभक्त होते. ते दिसायला लाल रंगाचे होते, म्हणून त्यांना अंगारक म्हटले जाई. कठोर तपस्या अंगारकाने गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान गणेशाने माघ कृष्ण चतुर्थीला, मंगळवारी, त्यांना दर्शन दिले. गणपतीचा वरदान गणपतीने प्रकट होऊन अंगारकाला वर मागण्यास सांगितले. अंगारकाने विनंती केली की, माझे नाव आपल्या चरणाशी सदैव जोडलेले राहावे आणि मला स्वर्गातील देवांप्रमाणे सन्मान मिळावा. अंगारकी नाव प्राप्त गणपतीने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि घोषित केले की, इथून पुढे जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येईल, ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. गणेशाने असेही सांगितले की, जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल, त्याला वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे पुण्य एकाच दिवशी मिळेल आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. महत्त्वाचे नियम: या दिवशी पूर्ण दिवस उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीची पूजा आणि चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडावा. पूजेमध्ये गणपतीला 21 दुर्वांची जोडी आणि मोदक अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.